महोदय, सन्मान्य सदस्य विक्रांतजींनी 97 अन्वये जी अल्पकालीन चर्चा या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये सिडकोच्या पनवेल महानगरपालिकेला जो पाणी पुरवठा होतो त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे। पनवेलला दैनंदिन पाण्याची मागणी ही 268 दशलक्ष लिटर एवढी आहे। सध्याचा पाणी पुरवठा 204 दशलक्ष लिटर होतोय। 64 दशलक्ष लिटरची कमतरता त्या ठिकाणी तूट आहे। आणि त्याच्यासाठी सन्मान्य सदस्यांनी जे सांगितले की नावाशिवा टप्पा 3 ची योजना ही 80% पूर्ण झालेली आहे, त्याच्यातनं देखील आपल्याला पाणी मिळणार आहे। तो प्रकल्प जवळजवळ 493 कोटी रुपयाचा आहे आणि तूट भरून काढण्यासाठी मोरबे धरणातील 90 दशलक्ष लिटर पाणी हे खरं तर सिडकोला देणं अपेक्षित आहे महानगरपालिकेला, पण ते 57 दशलक्ष लिटरच दिलं जातं आहे। तर ते उरलेली तूट कशी या पद्धतीनं भरून काढण्यात येईल याच्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणं आवश्यक आहे। थेट आजच जर मी निर्देश दिले की ते पाणी तुम्ही ताबडतोब तिकडे द्या तर अन्य ठिकाणी पाणी टंचाई होऊ शकते, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल। शेलार धरण प्रकल्प जो आहे तो 4869 कोटीचा प्रस्तावित आहे, त्याच्यासाठी देखील 2051 पर्यंत पाण्याचं नियोजन पनवेल महानगरपालिकेचं हे आपण करणार आहोत आणि त्याच्यामुळे पाण्याची तूट जी आहे 64 MLD ती भरून काढण्याचा नक्की मानस आहे आणि त्याच्या पद्धतीनं कार्यवाही आपण करतोय। पार्किंगच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितले की मल्टीलेवल पार्किंग असलं पाहिजे। पार्किंगचे किती भूखंड आहेत तर एकूण आरक्षित भूखंड 454 आहेत, त्यातले 342 पार्किंगचे भूखंड हे महानगरपालिकेला दिलेले आहेत। 17 जे शिल्लक आहेत त्यातला एक भूखंड देखील दिलेला आहे आणि 16 भूखंड देण्याची कार्यवाही सुरू आहे, ते देखील लवकरात लवकर देण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील। तिसरा महत्त्वाचा मुद्दा सन्मान्य सदस्यांनी जो मांडला तो सांस्कृतिक नाट्यगृह आणि हॉलच्या संदर्भामध्ये मांडला। त्याच्यामध्ये देखील कामं सुरू आहेत। खारघरमध्ये सेक्टर 10 मध्ये सामाजिक सभागृहाचं बांधकाम सुरू आहे। खारघर सेक्टर 13 मध्ये सामाजिक सभागृहाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। पनवेल शहरात जुने पनवेलमध्ये नाट्यगृहासमोर प्रस्तावित इमारत आहे। पनवेलमध्ये मिनी ऑडिटोरियम देखील 272 आसनाचं आता सुरू होतं आहे आणि बहुउद्देशीय सभागृह 500 आसनाचं देखील सुरू होतं आहे। त्याच्यामुळे सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम देखील शासनाच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे की 64 MLD पाण्याची जी तूट आहे ती भरून काढण्यासाठी सकारात्मक शासन विचार करणार आहे।